शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ही एक सत्य घटना आहे माझ्या आयुष्यात घडलेली। ही एक सत्य घटना आहे तुमच्याही आयुष्यात घडलेली। मी नास्तिक होतो। कुलदैवत कुलदेवता या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता। मी देवीला मानायचे पण गरजेपुरतच। गरज पूर्ण झाली नाही म्हणजे देवी नाही। मग तो चमत्कार घडला। देवीचं बोलावणं आलं। माझा विश्वास बसला। देवी महालक्ष्मी पाठीशी आहे। आई महालक्ष्मी सोबत आहे। उमरजच्या महालक्ष्मीने तो चमत्कार घडवला। कसा? आजपासून 2 महिन्यांपूर्वीचा तो दिवस। संकटाचा। फोन का उचलत नाही आहे? काय सांगू त्यांना? सगळी कारणं सांगून झाली आहेत। बँकेच्या मॅनेजरला विश्वासात घ्या ना। त्यांना म्हणावं तुम्ही दिलेल्या लोनची पै न पै फेडून टाकू आम्ही। ते ऐकतील असं वाटतं तुला? रक्कम किती आहे माहिती आहे ना तुला? 1 करोड। ऐकतील ती आपली कारणं? नाही। किती दिवस, अजून किती दिवस आपण स्वतःला फसवत राहणार? किती दिवस मनाची समजूत काढत राहणार की दुकानदार आपले पैसे माफ करतील? नशीबच फुटकाय तर काय करायचं? अहो पण आता ट्रक उलटून फळांच्या पेट्यांचं नुकसान झालंय, त्यात आपला काय दोष? दोष कोणाचा का असे ना, वंदना, वंदना, नुकसान तर आपलंच झालं। कुणा कुणाला कारण सांगत बसायची? हा, मला मला तर जीव द्यावासा वाटतो। असं नका ना बोलू। तुम्ही जर असं बोलला तर मी कोणाकडे बघायचं? वंदना, परिस्थितीच्या विळख्यात सापडलेल्या आपल्यासारख्या माणसांनी काय करायचं? कुठे जायचं? त्या देवाकडे, जो सगळं काही फक्त दगडासारखं बघत असतो। एक हात वर करून आशीर्वाद दिल्याचं फक्त नाटक करत असतो। खरंय तुमचं म्हणणं। जो गरजेला धावून येत नाही तो देव कसला? पण आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? मी जरा मित्रांकडे जाऊन येतो। निदान बँकेला व्याजाचे पैसे तरी पुढे करावेत। बघूया कोणी मदत करते की नाही। अहो थोडंसं खाऊन घ्या ना।
काय झालंय वंदना? मेंदू चालला काय कशामुळे? दडपण मानसिक दडपण आलं ना की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यातूनच असे आजार होतात. त्याच्यावर काही इलाज? गोळ्या लिहून दिल्या. मिस्टर प्रताप, हे आजार असे बरे होणार नसतात. का? हो, मनाचे खेळ थांबवणं आपल्या हातात नसतात ना. मग आजार बरा कसा? त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काय कामाचं? थँक्यू. उत्तर द्या ना, तुम्ही काय कामाचं? आणि कुठे तुमचा तो? कुठे तुमचा तो? कोण आहे? कुठे तुमचा? कुठे दिसतोय? काय चाललंय माझ्या आयुष्यात? एक गोष्ट धडधडत नाही. प्रतापच्या व्यवसायात संकटावर संकट येतात. त्यांनी काढलेलं कर्ज फेडणार कसं? आता तर माझ्या औषधांचा खर्चही वाढणार. कोण मदत करणार आहे आमची? इतकी वर्ष देव देव करीत होते. रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक देवळाला मनोभावे नमस्कार करीत होते. पण तरी सुद्धा ही दुःख माझ्याच वाट्याला यावी का? वंदनाची तब्येत बरी नाहीये. तिला औषधांची, चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. त्यासाठी पैसे कुठून आणणार मी? कर्जाची रक्कम फेडणं अशक्य आहे. आता कोण माझी मदत करणार? मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला वंदनाशी बोलायलाच, पण तिला तो धक्का सहन होणार नाही. पण बोलावं तर लागणारच. कसं वाटतंय वंदना? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. मी काय म्हणते, आपण माझ्या बाबांकडून पैसे घेतले तर? वंदना, तुला काय वाटतं? या वयात त्यांना त्रास देणं योग्य आहे? आपली संकट आपल्यालाच झेलायची आहे. फक्त झेलायचीच का? त्यातून कधीच मार्ग नाही निघणार. निघेल. मी त्यातून एक मार्ग काढलाय. कुठला? वंदना, मी हा बंगला घाण टाकायचा ठरवलाय. काय? हो. आपण हा बंगला बांधला तेव्हा आपला फळांच्या एक्सपोर्टचा बिझनेस तेजीत होता. आता आपल्यावर बँकेचं कर्ज आहे. कामगारांचे पगार थकलेत. तुझ्या आजारपणाचा खर्च आहे. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर बंगला गहाण टाकण्याशिवाय आपल्याकडे काहीही उपाय नाहीये. अहो, पण आधीच आपल्या गावाकडची जमीन बँकेकडे गहाण आहे. त्यात हा बंगला.
नको, आपण एक काम करूया, माझे सगळे दागिने विकूया. त्यांनी काय होणार आहे वंदना? आपली गरज खूप मोठी आहे आणि आपणच आपली गरज पूर्ण करायची आहे. अहो, हे काय दिवस आलेत आपल्यावर. देव देवी सगळं काही खोटं असतं. सगळ्या कल्पना आहेत. आपल्यावर आलेली संकट आपणच दूर करायची असतात. अहो, आपण या घराचे पैसे चुकते नाही केले तर कुठल्या बापाची शिक्षा भोगतोय आपण? कुठल्या बापाची शिक्षा भोगतोय? सांगा ना, कुठल्या बापाची शिक्षा भोगतोय? काय दिवस आले ते. भिकूशेठ बोराडे व पांडुरंग भिकूशेठ बोराडे यांच्याकडून उमरतच्या महालक्ष्मीला येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत. नामदेव विठ्ठल मुळे, भरत धर्माजी हांडे, अनिल धर्माजी हांडे यांचे महालक्ष्मी फ्रूट ट्रेडर्स. डाळिंब, सीताफळ, आंबा यांचे गार्डन पॅकिंग एक्सपोर्ट सप्लायर्स. APMC फ्रूट मार्केट, नवी मुंबई. संपर्क 9869007485. सोनल एंटरप्राइजेस, रस्त्याची कामं, सगळ्या प्रकारची सिव्हिल आणि फेन्सिंग वर्क करणारे, टिकाऊ कामाची हमी देणारे, सरकार मान्य संजय सोनावणे यांचे सोनल एंटरप्राइजेस. मोबाईल नंबर 9370145902. ओमकार फ्रूट एजन्सी, शिवाजी शंकर हांडे आणि सुरेश हांडे यांची ओमकार फ्रूट एजन्सी. नवी मुंबईतील मान्यवर फ्रूट मर्चंट, कमिशन एजंट आणि एक्सपोर्ट सप्लायर्स ओमकार फ्रूट एजन्सी. J401 APMC फ्रूट मार्केट, सेक्टर 19, वाशी, नवी मुंबई. इतकं सगळं होऊनही तुला माझं अस्तित्व अजूनही पटलं नाहीये. कोण आहेस तू? महालक्ष्मी. महालक्ष्मी? उमरतची महालक्ष्मी. पण कुठे आहेस तू? तुझ्या घरात. माझ्या रूपातच तुझं अस्तित्व आहे. माझ्या घरात? त्या अडगळीच्या खोलीत तू मला डांबून ठेवलंयस. पण मी कुणाचीही मिंदी नाही. तू स्वतःचं नुकसान करून घेतेयस. सांभाळ स्वतःला. अगं, मी तुझी वाट बघतीये. ये माझ्याकडे. मी तुझी वाट बघते. अगं, ये माझ्याकडे. आई, प्रताप. प्रताप. आई. काय बोलतेस तू? तुला भास झालाय, दुसरं काही नाही. मान्य आहे मला भास झाला.
पण हा फोटो, हा त्याचं काय? अहो अहो इतक्या वर्षांनी हा फोटो घरात आहे, मला कळलंय. ते उगाच का? सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, दुसरं काही नाही. मला सांग, हा फोटो आपल्या घरात कधी आला हे तरी आठवतं का तुला? हो आठवतंय मला. अहो आपण जेव्हा बंगल्यात राहायला आलो होतो ना, तेव्हा हा फोटो आपल्याला कोणीतरी दिला होता. घरात शोभत नाही म्हणून हा फोटो आपण अडगळीच्या खोलीत ठेवला होता. तो अजूनही शोभत नाहीये. आपण जाऊया ना एकदा उमरजला. नाही, मी येणार नाही. प्रताप, अहो माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. बंगल्याचे पेपर्स घेऊन मला बँकेत जायचंय. त्याच्या आधी एकदा आपण उमरजला जाऊन येऊया ना, फक्त एकदा माझ्यासाठी. मला जमणार नाही. अहो पण ऐका ना माझं, एकदा. तुला कळत नाही का? आणि कुठे ते तुझं उमरज? महाराष्ट्राच्या नकाशावर कुठे तेही मला माहित नाहीये. आपण शोधत शोधत जाऊया ना. नाही वंदना, नाही. ऐका ना माझं, नाहीतरी हा बंगला जाणारच आहे ना, सहज म्हणून जाऊया, पिकनिक म्हणून जाऊया हवं तर. मला जमणार नाही. असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. पण का? वंदना, मी येईन. आपण जाऊया उमरजला, आपण जाऊया. मी औषध घेऊन येतो. ये माझ्याकडे, मी तुझी वाट बघतेय. ये उमरजला ये, मी तुझी वाट बघते. आई, आई मी येते, मी उमरजला येते आई. आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माय मागावे संकटाला, अगाध महिमा तुझी माय मागावे संकटाला. आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई, आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई. आता दर्शन तू दे. वंदना, मला वाटतं आपण आता मागे फिरावं. अगं कधीपासून आपण फक्त पत्ता विचारतोय, कुठे चाललंय काही ठाऊक नाहीये. अहो पण बरोबर चाललोय. उमरजची महालक्ष्मी आपली वाट बघते. व्हॉट नॉनसेन्स. मग प्रॉब्लेम काय झाला? आतापर्यंत आपण पोचायला हवं होतं. अहो असंच असतं, कुठल्याही चांगल्या गोष्टीला सुरुवात करताना अशी संकट येतातच. तीच तर खरी परीक्षा आहे ना. कसली परीक्षा? जेव्हापासून उमरजच्या महालक्ष्मीला जायचा ध्यास लागलाय तेव्हापासून डोक्यातला कळा पूर्ण बंद झाल्यात. उमरजच्या महालक्ष्मीचा महिमा आघाद आहे. मला तर कंटाळा आला. तेव्हा पोचणार उमरजला तुझ्या देवीलाच ठाऊक. देवी समद जाणती हो. हो तुम्ही विसरला असाल उमरजच्या महालक्ष्मीला, पण डोळ्यात तेल घालून ती आपल्या लेकरा बाळांचं रक्षण करते. आजोबा आम्हाला सांगू शकाल का उमरज किती लांब आहे ते? तसं म्हणाल तर तुमच्यापासून एकदम जवळ आहे बघा उमरज, आणि तसं म्हणाल तर एकदम लांब आहे. हो, थोड्यात बोलू नका. तुमचं उमरज काही फार मोठं तीर्थक्षेत्र नाहीये पूर्ण जगाला माहिती असायला. जगाला ठाऊक असेल की नसेल, पण गरजवंताला मात्र नक्की ठाऊक असणार. काय ग पुरी? बरोबर आहे तुमचा आजोबा. बरं आजोबा, आम्हाला रस्ता दाखवाल का उमरजचा? अहो रस्ता दाखवणारा मी कोण? ती उमरजची आईच तुम्हाला रस्ता दाखवील बघा. म्या फक्त तिचा हुकूम पाळणार बघा. चला. चला काय?
गाडी सुरू होते. हो, उमरतच्या आई महालक्ष्मीचं नाव घ्या, बघा कशी लगेच गाडी चालू होते की नाही. काय करू का सुरू? थांबा. श्रीदेवी महालक्ष्मी माता की जय. मारा चावी. आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माया मागावे संकटाला. उमरज भजी बघा, नाशिक पुणा रस्त्यावरचा गाव, तालुका जुन्नर. नारायणगाव पासून 12 किलोमीटरच्या अंतरावर बसलेलं हे गाव शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून पूर्वेला 9 मैलावर पुष्पावती नदीच्या तीरावर वसलेलं आमचं हे उमरज गाव. या गावची जमीन लय सुपीक आहे बघा. आई महालक्ष्मीच्या आशीर्वादानं इथल्या जमिनीत एकदम भरघोस पीक येतं बघा. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी तुमच्या त्या आई महालक्ष्मी कारणीभूत आहे आणि वाईट गोष्टींसाठी आम्ही. हो महाराज, आई महालक्ष्मी आपल्या लेकरा बाळांचं कधी बी वाईट चिंतत नाही. एवढं बी समजणं वय तुम्हासनी. बरं मला सांगा आजोबा, उमरज ह्या गावाबद्दल लोकांना एवढी कमी माहिती कशी काय? हो, तेच तर दुर्दैव आहे बघा. शहरात जाऊन आपल्या गावाचा आणि आई महालक्ष्मीचा इसर पडलाय बघा सगळ्या लोकांना. हेच बघा ना, पश्चिमेला लेण्यात, वडज येथील खड्डोबाचं मंदिर आणि 16 किलोमीटरच्या अंतरावर ओझरचा गणपती. आणि बरका मंडळी, अष्टविनायक करता करता उमरजच्या आई महालक्ष्मीचं दर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि पूर्वेला आळेगाव, ज्ञानेश्वर माऊलींच्या रेड्याचं समाधी मंदिर. आता ह्या अशा निसर्गरम्य परिसरात बसलेलं आमचं उमरज गाव हे लोकांना माहित नाही. हे गावच नाही, या अज्ञानी लोकांचं दुर्दैव म्हणायचं. सफरचंदाचे प्रसिद्ध आणि खात्रीलायक व्यापारी शिवाजी यशवंत हांडे आणि सन्स, सुभाष हांडे आणि उत्तम हांडे यांचे SYH F41/56 APMC फ्रूट मार्केट सेक्टर 19 नवी मुंबई. संपर्क 28402889. महिमा उमरजच्या महालक्ष्मीचा या सीडीला दत्तात्रय मारुती शिंगोटे आणि शिंगोटे बंधू यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. उमरजच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं शिंगोटे बंधू हार्दिक स्वागत करतात. उमेश जगदीश यांचे लक्ष्मी पूजा अगरबत्ती कॉर्नर. लग्न, मुंज, होम हवन, वास्तुशांती, गृहशांती, रोजच्या पूजेचे सामान मिळण्याचे एकमेव ठिकाण उमेश जगदीश यांचे लक्ष्मी पूजा अगरबत्ती कॉर्नर. 76 कीर्तिकर मार्केट, पहिली गल्ली, दादर पश्चिम, मुंबई 28. चंद्रकांत घाडगे आणि शांताराम हांडे यांचे साई प्रसाद एंटरप्राइजेस ट्रान्सफर, स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन, सेल परचेस अँड रेंटल बेसिस ऑफ फ्लॅट्स, शॉप्स, ऑफिस अँड ओपन प्लॉट्स. शॉप नंबर 4 सनराइज आर्केड, प्लॉट नंबर 100, सेक्टर 16, कोपर खैरणे, नवी मुंबई. इंडियन ऑइलचे अधिकृत वितरक आरिन पेट्रोलियम सर्व्हिसेस, नाशिक औरंगाबाद रोड, चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. इथे सर्व प्रकारचे सर्वो ऑइल मिळते. इंडियन ऑइलचे अधिकृत वितरक आरिन पेट्रोलियम सर्व्हिसेस, श्री पुष्कर हिंगणे. अशोक परमार आणि हसमुख परमार यांचे जनता स्टील मार्ट,
जनता स्टील मार्ट, हॉटेल, घर, कॅन्टीन, कंपनी, इंडस्ट्रीज यांच्यासाठी मुबलक दरात स्टीलचा पुरवठा करणारे जनता स्टील मार्ट. 69 पहिली गल्ली, कीर्तिकर मार्केट, डॉक्टर डिसिल्वा रोड, दादर वेस्ट, मुंबई 28. सामान्य नागरिकांसाठी आपल्या आयुष्याची जमा रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी भरवशाची पतसंस्था महालक्ष्मी पतसंस्था. श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. मोहर विश्वासाची, खात्री सुरक्षिततेची, आकर्षक व्याजदर, त्याचप्रमाणे इतर आकर्षक योजना राबवणारी उमरजकरांची महालक्ष्मी पतसंस्था. विश्वासात्मक मार्गदर्शक. घामाची लक्ष्मी, तुमच्या कर्माची लक्ष्मी सांभाळण्याची, सुरक्षित ठेवण्याची हमी. अनुभवी संचालक मंडळ. श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. उमरज नंबर 1, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माय मागावे संकटाला, अगाध महिमा तुझी माय मागावे संकटाला. आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई, आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई. आता दर्शन तू दे, दर्शनाला आलो अंबाबाई दर्शन तू दे, दर्शनाला आलो अंबाबाई दर्शन तू दे, दर्शन. हो, हे उमरज गाव म्हणजे पुनर्वसित झालेलं गाव हो. कुकडी धरणासाठी जुन्या उमरजचं इथं स्थलांतर केलं. अहो, महाराष्ट्रात पहिली पुनर्वसनाची यशस्वी चळवळ राबवली गेली त्या आमच्या उमरज गावातच. आणि या चळवळीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्य काळातल्या पुनर्वसनाच्या चळवळी राबवल्या गेल्या महाराज. या चळवळीमुळे उमरज मधल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या, शेतीसाठी जमिनी पण मिळाल्या. अहो, या गावच्या अनेक कर्तबगार पुरुषांनी मेहनत करून हे गाव वसवलं. बरं आजोबा, ही झाली उमरज गावाबद्दल माहिती. आता ह्या आई महालक्ष्मी बद्दल काहीतरी सांगा ना. नाही, त्याआधी मला एक प्रश्न. जुन्नर तालुक्यात वसलेलं गाव उमरज नावाचं, उमरज हा, याचा काय आहे ना, अर्थ आहे ना. आता उमरज म्हणजे उमा आणि लक्ष्मी यांचे चरण रज, म्हणजे यांच्या चरणांची धूळ. म्हणजे हे गाव या महालक्ष्मीच्या चरणाशी सतत लीन असतं बघा. आता मी तुम्हाला आई महालक्ष्मी बद्दल माहिती सांगतो. चांदुरी इथले ब्रह्मानंद भट हिंगणे अनेक वर्ष नाशिक हरिश्चंद्रगड मार्गे उमरज येथून कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जात होते नवरात्र महोत्सवामध्ये. परक भाऊ, पुष्पावती नदीच्या तीरावर हिंगणे सरदार विश्रांतीसाठी थांबले होते. आणि त्याच वेळेला श्री महालक्ष्मी जगदंबेनं त्यांना दर्शन दिलं. आई म्हणाली, अरे पोरा, मी याच ठिकाणी माझं वास्तव्य करणार. आणि मग काय हो, चांदोरीच्या हिंगणे सरदारांनी
आई महालक्ष्मी अंबा मातेचं भव्य मंदिर बांधण्याचा संकल्पच केला. आज आपण इथं जी मूर्ती बघतात ही मूर्ती माझ्या पूर्वजांनी उमरतच्या देवस्थानानंतर बांधलेलं मंदिर आहे आणि ही मूर्ती स्थापन केलेली आहे. जी देवी उमरजला अंतर्धान पावली त्या देवीने असं सांगितलं, असं म्हणतात की मी तिथे आहे आणि इथे आहे, म्हणून हे मंदिर माझ्या पूर्वजांनी बांधलंय. बरकपुरी आता ही झाली पुनर्वसनापूर्वीची कथा. पुनर्वसनानंतर गाव जेव्हा इथं पुनर्वसित झालं तेव्हा याच ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना उमरजकरांनी केली. आता 2 वर्ष आणि 8 महिन्यात देऊळ उभं राहिलं. असं होत का कुठं? 31 जानेवारी 1982 ला महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना झाली. आणि बरका मंडळी, जानेवारीच्या भर उन्हात आई मिरवणुकीतच आईने पाऊस पाडून मूर्ती आणि कळस याचा अभिषेक करून घेतला. इथे आल्यापासून मला फार बरं वाटायला लागलं. इथल्या वातावरणात आई महालक्ष्मीचा वास आहे. आपल्या लेकरांना ती प्रेमाने अंजारत गोंजारत असते. बरं मला सांगा, नवरात्रीचा उत्सव इथे फार उत्साहानं साजरा होत असेल. अहो, नवरात्रीचा जल्लोषच वेगळा असतो बघा. देवीची घटस्थापना, हवन, नाटक, देवीचा गोंधळ, मोठा उत्साह असतो. आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माय मागावे संकटाला, अगाध महिमा तुझी माय मागावे संकटाला. आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई, आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई. आता दर्शन तू दे, दर्शनाला आलो अंबाबाई 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 दर्शन तू दे. तुला वाहतो फुलांची माळ, हाती नारळ, अन गळ्यात घालून घोळ कैकाळ, वाजवितो मंजुळ. दाही दिशा मी फिरून आलो तूच जगत माता, कंठी दाटून भक्ती येते नाव तुझे घेता. आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई, आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई. आता दर्शन तू दे, दर्शनाला आलो अंबाबाई 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 दर्शन तू दे. पोटी भरताना रखणाची मान घे हा भक्ताचा, हात जोडितो करुणा भागितो उद्धार करना वाचा. दैत्य मारुनी पाप हारुनी कृत महाराज
रचिला कालिकेचा हा दैत्य मारिला अशी तुझी लीला आज आम्हावरी संकट भारी धावून ये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावून ये लवकरी आता दर्शन तू दे दर्शनाला आलो अंबाबाई 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 दर्शन तू दे आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई अंबाबाई तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माया मागावे संकटाला अगाध महिमा तुझी माया मागावे संकटाला आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई आई कृपा करी भक्तावरी शरण अंबाबाई आता दर्शन तू दे दर्शनाला आलो अंबाबाई 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 दर्शन तू दे अहो नवरात्रीत देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळ्याचा बळी? हा तर हो आपली उमराची आई महालक्ष्मी सात्विक आहे म्हणून तिला कोहळ्याचा बळी आणि नैवेद्याला पुरणपोळी कांदा लसूण ह्या गोष्टी नैवेद्यात नसतात बर का. बर का महाराजा या देवीच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अजून काय काय बघण्यासारखं इथे? हो या गावातलं हनुमानाचं मंदिर बघण्यासारखं हाय. हे मंदिर दक्षिणमुखी हाय आणि बर का मंडळी आपले राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास यांनी स्वतःच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. अहो जुन्या गावची अख्खी जमीन पाण्याखाली आली पण हिंगडे सरदारांनी उभं केलेलं महालक्ष्मीचं मंदिर उमरजकरांनी बांधलेलं मळगंगेचं मंदिर रामदासांनी जीर्णोद्धार केलेलं मारुतीचं मंदिर याला पाण्याने स्पर्श सुद्धा केलेला नाही बघा.
उमरज गावच्या आसपासचा परिसर एकदम झकास आहे बघा. शेत, हिरवीगार झाड आणि प्रदूषणाचं नामो निशाण नाही बघा. आणि गावातली माणसं कशी अहो लोण्यासारखी मऊ आणि सोन्याचं काळीज असणारी आहेत. अहो पर्यटन स्थळ म्हणून उमरत सारखं दुसरं ठिकाण शोधून सापडलं नाही बघा महाराजा. तर असं हे आमचं उमरज गाव. आणि ही आमची आई महालक्ष्मी. कसं वाटलं? नवी मुंबईतील आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी मनोहर गोपाळराव हांडे अँड सन्स, प्रोप्रायटर चंद्रकांत मनोहर हांडे आणि सहकारी विलास सुभाष हांडे यांची MGH F127 APMC फ्रूट मार्केट सेक्टर 19 तुर्भे नवी मुंबई. VRH विठ्ठल रभाजी हांडे अँड सन्स, माणिक बाळशीराम हांडे आणि विठ्ठल रभाजी हांडे यांचे VRH आंब्यांचे आणि इतर फळांचे विश्वासू आणि प्रसिद्ध व्यापारी. F17/32 APMC फ्रूट मार्केट सेक्टर 19 नवी मुंबई. मूळ गंगा कन्स्ट्रक्शन्स, प्रोप्रायटर श्री सातपुते रामनाथ N यांच्याकडे सर्व प्रकारच्या इमारतींची लहान मोठी कामे वास्तुशास्त्र पद्धतीने आकर्षक व योग्य दरात काळजीपूर्वक केली जातात. मुक्काम पोस्ट उमरज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. नवी मुंबईतील फळांचे मान्यवर व्यापारी, फ्रूट मर्चंट आणि कमिशन एजंट निवृत्ती यशवंत हांडे यांचे NYH सफरचंद आणि इतर फळांचे विश्वासू व्यापारी. F157 APMC फ्रूट मार्केट सेक्टर 19 वाशी नवी मुंबई. गजानन नाना हांडे यांचे GNH फ्रूट मर्चंट आणि कमिशन एजंट्स. चांगल्या प्रकारच्या फळांचे विश्वासू व्यापारी गजानन नाना हांडे यांचे GNH F154 APMC फ्रूट मार्केट नवी मुंबई. संपर्क 2846670. संजय सोनावणे यांचे वेदांत इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स. सगळ्या प्रकारची सिव्हिल आणि फेन्सिंगची कामं करणारं खात्रीलायक नाव. रोड डेव्हलपिंग आणि बिल्डिंग मटेरियल यांचे सप्लायर्स. मोबाईल नंबर 9370145902. अरे बाबा, अहो बोलण्याच्या नादात पाहुणचाराचं इसरूनच गेलो की. तुम्ही इथं बसा हा, मी जरा चहा पाण्याची व्यवस्था करतो. हा तुम्ही बसा, मी आलो. हा आता काय करायचं ठरवले तुम्ही? माझा विश्वास बसलाय. आपण देवीला नवस बोलायचं. आई तुळजा भवानीच्या नावानं, कुलस्वामिनीच्या नावानं. आई, मी चुकलो. मला तुझं महत्व आज पटलं. उशिरा का होईना, पण आज तूच मला तुला शरण जायची बुद्धी दिलीस. वंदना आजारातून बरी व्हावी यासाठी आज मी तुला नवस बोलतोय. आई, मला तुझा विसर पडला होता. आज माझ्या कपाळावरचं कुंकू संकटात आहे. पदर पसरून मी तुझ्याकडे मदतीची भीक मागते. आपल्या लेकीला क्षमा कर.
माझ्या चुका पदरात घाल. माझ्या नवऱ्यावरचं संकट दूर कर. प्रत्येक नवरात्रीत मी तुझ्या दर्शनाला येईल. खणा नारळाने तुझी ओटी भरेन. यांच्या व्यवसायात जो काही नफा होईल त्याचा एक हिस्सा मी मनापासून तुझ्या देवळासाठी देईन. दरवर्षी नवरात्रीत तुझ्या उत्सवाला उमरजला येईल. माते मला वर दे बरे, दे तू दया सागरे. माझा हेतू पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे. जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे, ब्रह्मी कवी संचरे. देही पूर्ण झरे, भवा मुज्ज करे, ऐसे करावे त्वरे. माते एक करी, उदासन करी, भक्तासी हाती धरी. विघ्ने दूर करी, सदर मुहूर्त बरी, दारिद्र्य माझे हारी. चिंती मूर्त बरी, पूजा बरी करी, ध्यातो तुला अंतरी. वाचा शुद्ध करी, विलंबन करी, पावे त्वरे सुंदरी. अनाथास्ति अंबे नको विसरू हो, भवत सागरे सांग कैसे तरू हो. अन्याय जरी मी तुझे लेकरू हो, नकागे तुके दैव्य माझे करू हो. मुक्ता फलैना कुंकुम पारलांगा संदेह तारा न कळे. श्रीमूळ पीठांच चंड चूड काया स्वयं कबीरे. शरणं प्रबध्ये उद्योस्तु उद्योस्तु उद्योस्तु. देवीने आमचा गारणा ऐकला. आमच्यावरची सगळी संकट दूर झाली. आईच्या चरणी नतमस्तक व्हा. आईचा विसर पडू देऊ नका. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, याचा विसर पडू देऊ नका. आई आणि परमेश्वर कधीही आपल्या लेकराचं वाईट चिंतन नाही. उमरजची आई महालक्ष्मीनं माझा नवस ऐकला. आता मी दरवर्षी नवरात्री देवीच्या दर्शनाला येणार. खणा नारळाची ओठीही भरणार. हो, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. नवरात्रीतले फक्त 9 दिवसच जायची आठवण काढू नका. तिचा महिमा आघार आहे. उमरजची आई महालक्ष्मी नवसाला पावणारी महालक्ष्मी. तिच्या सेवेला उमरजला या. देवी तुमच्याच रूपात आहे. तिला ओळखा. तिला शरण जा.